हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर जी क्रिएटिव्ह चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला शिकवणार आहे 3D फोटो ॲनिमेशन व्हिडिओ कशी बनवायची, ते बिन मोबाईलमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या ॲपची गरज लागणार आहे, कॅपकट आणि निंजा मोशन ॲपची. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकाल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पाहू शकता मी आज ती व्हिडिओ बनवली आहे. तुम्हाला एकदा प्ले पण करून दाखवतो. या प्रकारे तुम्हाला विनाश नक्की पूर्ण पहा. चला आपण मोशन निंजामध्ये आल्यावर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सिलेक्ट करायची प्लस आयकॉनवर दाबून. चला मी व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो. चला गाईज, मी व्हिडिओ सिलेक्ट केली आहे, तुम्ही पाहू शकता या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला अजून एक व्हिडिओ इफेक्ट आहे, तो इफेक्ट बिन ॲड करायचा आहे. मिक्स सर्व दाबून इथं खाली पाहू शकता. आपण इफेक्ट ॲड करून घेऊ. इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गाईज, इफेक्टला थोडं साईज वाढवून घ्यायची गाईज. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं याच्या पुढे इफेक्ट ॲड केल्यानंतर याची साईज वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचं, एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ब्लेंडिंग, त्यावर क्लिक करून स्क्रीनवर क्लिक करून डन करून द्यायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला इफेक्ट असा दिसतो. त्यामध्ये आपल्याला आता 360 इफेक्ट लावायचा आहे. तो कसा लावायचा मी ते मी सांगतो. परत तुम्हाला इफेक्टवर क्लिक करायचं आहे, एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं, इफेक्ट्सवर क्लिक करायचं आणि तुम्हाला फ्लिप लेअरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. मी चला इफेक्ट ॲड केला आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला डनवर क्लिक करून द्यायचं. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं व्हॉल्यूम व्हिडिओ क्लिक करून व्हॉल्यूम पूर्ण कमी करून घ्यायचं आहे. एडिट ऑप्शनवर क्लिक करून व्हॉल्यूम आपण 0 करून घेऊ. त्यावर डन करून त्यानंतर तुम्हाला परत इफेक्टवर क्लिक करायचं आहे, एडिटवर क्लिक करायचं आहे आणि आपण वरती न्यू इफेक्ट ॲड केला आहे तो पूर्ण व्हिडिओमध्ये सेट करून घ्यायचा. मी सेट केला आहे, तुम्ही पण सेट करून घ्यायचा असंच या प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे की फ्रेम दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि की फ्रेम आपल्याला काढून टाकायची. ती कशी काढायची, इफेक्टवर क्लिक करायचं, एडिटवर दाबायचं आणि इथून मायनस की फ्रेमचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. आपली की फ्रेम निघून जाईल. या प्रकारे आपल्याला की फ्रेम काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट थोडासा सेट करायचा आहे एक जागेवर. तो कसा करायचा तुम्ही पाहू शकता. आपल्याला की फ्रेम लावायची या पद्धतीने. आता मी तुम्हाला दाखवतो करून. या प्रकारे मी पाहू शकतो तुम्ही कसं फिरवतो, त्या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या बरोबर. पहिले आपल्याला इथे एक की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर आपल्याला 360 वायवर क्लिक करून 360चं एक ऑप्शन दिसेल, पाहू शकता हलतं इथं खाली. त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओच्या बरोबर सेट करायचं आहे. मी सेट कसं करतो त्या प्रकारे थोडंसं पुढं घ्यायचं गाईस. परत मित्रांनो, असं तुम्हाला पुढं घ्यायचं. व्हिडिओचं कॅमेरा मोशन तसं चालतं, त्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं आहे. मी फास्टमध्ये ॲड करून घेतो, तुम्ही पाहू शकता. या प्रकारे आपल्याला असा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. या प्रकारे इफेक्ट ॲड करायचा आहे. चल डनवर क्लिक करून आपला इफेक्ट सेट झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे,
बॅक यायचं, मेन व्हिडिओ आपल्याला डिलीट करून टाकायची. त्यानंतर आपल्याला असा इफेक्ट दिसेल, पाहू शकता तुम्ही. आता इफेक्ट एक जागेवर सेट करायचं आहे मीडियममध्ये. साईज वाढून घ्यायची गायजीची. साईज वाढवल्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. चला आपण व्हिडिओ सेव्ह करून घेऊ. फुल HD मध्ये सेव्ह करायचा आहे आपल्याला व्हिडिओ. एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आपण पहिली व्हिडिओ काढलेली आहे ना, ती व्हिडिओ ॲड करायची. चला आपण व्हिडिओ ॲड करून घेऊ. या प्रकारे आपल्याला व्हिडिओ ॲड करून घ्यायची आहे. पाहू शकता आपण अशी व्हिडिओ ॲड केली आहे. त्यानंतर आपल्याला कट लावायचा आहे. जिथे तुम्ही पाहू शकता इथं आपला हात पुढे जातो आणि तिथं कट लावायचा आहे. आपण इथे कट केला आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. आपल्याला इफेक्ट ॲड करण्यासाठी ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ॲड इमेजवर क्लिक करायचं. आपला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट. चला काहीच आपण इफेक्ट ॲड केला आहे, तुम्ही पाहू शकता. इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवर क्लिक करायचं आहे आणि फिल्टरवर क्लिक करायचं आहे. म्हणजे ब्लॅक स्क्रीन गायब होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता आपला इफेक्ट असा दिसतोय. आता आपल्याला इफेक्ट एक जागेवर ट्रॅकिंग करून घ्यायचं आहे. ट्रॅकिंग कसं करायचं आपल्याला, आपण हाताची मूवमेंट करतोय ना, तिथून स्टार्ट करू. आपल्याला इफेक्ट या जागेवर सेट करायचा आहे. मित्रांनो इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आणि इफेक्ट ट्रॅक करायचं आपल्याला एक जागेवर. तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगपासून इफेक्ट इथून आपला स्टार्ट होतो आहे ना. आपण इथे की फ्रेम लावू. की फ्रेम ॲड केल्यानंतर थोडंसं व्हिडिओ प्ले करू. परत व्हिडिओ सेट करून घेऊ. सेट केल्यानंतर परत थोडंसं पुढे येऊ. इथे पण व्हिडिओ सेट करून घ्यायचा आपल्याला. या प्रकारे पूर्ण व्हिडिओत आपल्याला की फ्रेम ॲड करून व्हिडिओ इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. पाहू शकता मी अशा प्रकारे सेट करेल. तुम्ही या प्रकारे इफेक्ट सेट करून घ्यायचा एक जागा. आपल्याला इथे एक इफेक्टला कट मारून इफेक्टवर क्लिक करून इथे आपल्याला कट मारून बाकीचा इफेक्ट डिलीट करून टाकायचा. तुम्ही पाहू शकता आपण असा इफेक्ट ॲड केला आहे. मी एकदा प्ले करून दाखवतो तुम्हाला. या प्रकारे आपल्याला इफेक्ट असा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही आपल्याला इथे एक इथे तुम्ही स्लो मोशन पेन करू शकता. आपण स्लो मोशन करून घेऊ. कस्टमाइजमध्ये जाऊन स्लो मोशन करून घेऊ. या प्रकारे तुमच्या प्रकारे तुम्ही करू शकता. माझ्या प्रकारे स्लो मोशन करून घेतो. बेटर क्वालिटी आणि डनवर क्लिक करून द्यायचं. म्हणजे आपली स्मूथ स्लो मोशन होऊन जाईल. इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी अजून एक डिस्क्रिप्शनमध्ये एक इफेक्ट देईल इलेक्ट्रिकचा. आपल्याला तो कसा ॲड करायचा तुम्ही पाहू शकता. इथून आपण इफेक्ट ॲड करून घेऊ. ॲड इफेक्टवर क्लिक करायचा आणि तुम्ही तिथं डाउनलोड केलेला असेल तिथून तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. या प्रकारे मी इफेक्ट ॲड केला. त्यानंतर ब्लेंडिंगवर क्लिक करायचं. ब्लेंडिंगवर क्लिक केल्यानंतर फिल्टरवर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्ट आपल्याला हाताच्या बाजूने तुम्ही पाहू शकता मी कसं ॲडजस्ट करू राहिलो इफेक्ट.
त्या प्रकारे की फ्रेम लावून आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. या प्रकारे इफेक्ट आहे. स्टार्टिंगपासून आपल्याला की फ्रेम यूज करायची. या प्रकारे मी इथे की फ्रेम लावतो. त्यानंतर इथे या प्रकारे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये की फ्रेम ॲड करून घ्यायची. पाहू शकता या प्रकारे आपण की फ्रेम ॲड केली आहे. चला मित्रांनो, आपला पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे. मी आता तुम्हाला पूर्ण फायनल आउट व्हिडिओ दाखवतो कसा आपला व्हिडिओ बनलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन अमेझिंग व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटतो तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये.